तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी वाम माशाची रेसिपी। तर छान अशी वाम माशाचा रस्सा आपण तयार करणार आहोत। तर ही रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर त्याच्यासाठी आता आपल्याला पहिलं वाटण करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी मी अद्रक, लसूण, तसंच ओलं खोबरं आणि 3 कांदे असे कट करून घेतले, तसंच 1 टोमॅटो असा कट करून घेतलाय। तर आपल्याला हे सगळं कच्चंच वाटून घ्यायचं आहे। तर हे काय आपल्याला भाजायचं वगैरे नाहीये, असंच कच्चं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। तर मी आता हे वाटून घेते। तर छानपैकी ह्याचं वाटण करून घ्यायचंय, पाणी जास्त टाकायचं नाहीये। तर बघू शकता छान असं आपल्याला हे वाटण झालेलं आहे। त्याच्यात मी कोथिंबीर पण थोडीशी टाकून वाटून घेतली। तसंच इथं मी वाम अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, समुद्री वाम आहे। तर ती धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून जे माशाचा वास असतो तो जाईल। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद टाकून छानपैकी मिक्स करून घेते आणि हे तेल पूर्ण कढईला असं साईडने लावून घेते, जेणेकरून आपण वाम ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ती साईडला कढईला चिटकणार नाही। तर आता हे सगळे वामचे तुकडे मी ह्याच्यामध्ये टाकून छान असे परतून घेणार आहे। तर जास्त वेळ काही परतायचं नाही आहे, 5 मिनिटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे। तर मिठामुळे साईडला पाणी सुटलेलं आहे, तर ते पाणी आटेपर्यंत तुम्ही तळून घेऊ शकता। पण मी एवढा वेळ नाही तळते, फक्त 5 मिनिटं मी हे तळून घेतलंय। तर छानपैकी असं हे माशाचा खुमट वास जाण्यासाठी हे पीस मी तळून घेतलेले आहेत। तर आता हे सगळे पीस मी साईडला काढून घेते। तर बघू शकता छान असं हे माशाचा फ्लेवर ह्याच्यामध्येच उतरलेला आहे। तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे आपण वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्येच आता मी टाकून घेते। मीठ टाकल्यामुळं पाणी सुटलं होतं, तेल भरपूर आहे। तर आता त्याच्यामध्येच आपण वाटण केलेलं टाकून घेऊया। हे वाटण आता छानपैकी मिक्स करून मी परतून देते। तर आपण टोमॅटो सगळं कच्चंच वाटलं होतं, तर छानपैकी टोमॅटो कांद्याचा कच्चापणा निघून जाईल असं आपल्याला हे झाकण ठेवून परतून द्यायचं आहे। तर एक 5 मिनिटानंतर मी परतून घेतलेलं आहे। तर आता हे परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊ। तर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेते मी। 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर, चिमूटभर हळद आणि 1 चमचा मटण मसाला टाकलेला आहे। तर छान असं हे मसाले टाकून मिक्स करून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ। तर हे झाकण लावून आपण तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं। तर बघू शकता एक 5-10 मिनिटानंतर छानपैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहेच, म्हणजेच आपला मसाला पूर्णपैकी छान असा परतून झालाय। त्याच्यामध्ये कच्चापणा राहिलेला नाहीये, पूर्ण मसाला छान असा शिजलाय। तर बघू शकता। तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला आपले माशाचे तुकडे जे तळून घेतले होते ते टाकून घ्यायचे।
तर जी वाम तळून घेतली होती ती सगळे मासे मी ह्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेते। आणि वाम मासा शिजल्यानंतर जास्त तुटत नाही, म्हणजे तुटतच नाही, कारण की तो असा आवळला जातो, म्हणजे लबरासारखा होतो, म्हणून मासा हा तुटत नाही। आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। तसंच इथं कोकम मी भिजत ठेवलं होतं पाण्यात, ते कोकम तसंच आता मी ह्याच्यामध्ये रस्स्यामध्ये टाकणार आहे। तर तुम्हाला जेवढा रस्सा घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे तुम्ही त्या प्रमाणानुसार पाणी टाकून घ्यायचे। तर मी माझ्या प्रमाणानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। तर थोडंसं मिरची पावडर मी परत टाकलेली आहे। तिखट कमी लागल्यामुळे मी थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली आहे। तर ते मिक्स करून घेते। मीठ पण मी ह्याच्यामध्ये चवीनुसार टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। ते छान अशा त्याला आपल्याला उकळी फुटून द्यायची आहे। 'बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली। तर छान अशी याला उकळी फुटेपर्यंत आपण हा रस्सा 5 मिनिटं उकळीवरती शिजून द्यायचा आहे। आपली वाम तर छानपैकी शिजलेली आहे, जेव्हा तळली तेव्हाच। आता याला 5 मिनिटं उकळी फुटून द्यायची। पाच मिनिटांनंतर आपण बघूया। तर बघू शकता छान असा आपला वाम माशाचा रस्सा तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा। तर बघू शकता छान असा आपली वाम माशाची रेसिपी तयार झालेली आहे। मी माझ्या प्रमाणानुसार हा मसाला घट्ट ठेवलेला आहे। तुम्हाला जसा रस्सा हवाय तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचे। तर रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।